गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे हरताळीस पूजा आणि साहित्य काय काय घेतलेलं आहे, पूजा कशी करायची आहे ते सगळं मी सांगणार आहे आणि मी कशा पद्धतीने करीत आहे ते पण दाखवणार आहे. तर ही मस्त घेतलेली आहे, आपली गंगेतली वाळू आहे आणि गंगाजलनं स्वच्छ धुवून घ्यायची. आणि हे आहे पाणी, ह्याच्यामध्ये पण गंगाजल मी टाकलेलं आहे. आता हे आपल्याला पूजेसाठी पाहिजे. हे केलेले आहेत वस्त्रमाळा महादेवासाठी आणि ह्या पार्वती गणेशसाठी कलरचे केलेले आहेत. वट्टीचं सामान आहे कारण शंकर आणि पार्वतीची पूजा आहे. आणि हे घेतलेले आहेत 5 छोटे छोटे जे दगड त्याच्या प्रमाणात ठेवायचं आहे हे. आणि हे घेतलेले आहेत फळं फ्रूट, ज्याच्यामध्ये घेतलेले आहेत केळं, अनार, फोडण्यासाठी नारळ, कणीस आणि एक काकडी. आणि हे आहेत विविध प्रकारचे फुलाचे आणि फळाचे पानं, जे 21 पानं आहेत आणि फळं. ह्याचे सर्व मी पानं जमा केलेली आहेत. आणि इथं घेतलेले आहेत फुलं, पांढरे पण फुलं आहेत, थोडे लाल आहेत, पिवळे, धोत्र्याचा गड्डा आहे, धोत्र्याची फुलं आहेत, बेल आहे. आणि इथं हळदी, कुंकू, चंदन, पूजेसाठी ताट, पंचामृत, तुपाचा दिवा, कापूर, धूप, दीपबत्ती. आता मी बसणार आहे पूजाला. तर चला, एवढं साहित्य केलेलं आहे जमान. हरताळीची जी पूजा आहे ती खूप नेम. चला मंडळी, नेहमीप्रमाणे आपल्याला करायची आहे समईची पूजा सुरुवातीला आणि पुन्हा मग पूजाची विधी सुरू करायची आहे. अभिषेक वगैरे सगळं करायचं आहे आपल्याला महादेवाला. कसा करायचा काय नाही ते वाळूच असल्यामुळं तर अशी मस्त करून घेतलेली आहे मी पूजा. त्याच्यावर ठेवायचे आहेत आपल्याला फुलं छोटे छोटे. चला आता करूया आपण पूजाला सुरुवात. झालेली आहे आपली समईची पूजा. आणि आता आपल्याला आधी दिवा लावून घ्यायचा आहे. तर चला मंडळी, आता घेतलेली आहे मी वाळू. ह्याचा काढायचा आहे आता महादेव. आणि हे जे व्रत आहे ते लग्न झालेलं तर आपल्या सर्व ताई तर करीतच असतात, पण ज्यांचं लग्न नाही झालं त्या कुंवाऱ्या कन्या पण हे व्रत करू शकतात. आणि असं म्हणतात हे व्रत केल्यानं त्यांना जे त्यांचा जीवनसाथी आहे ते खूप छान मिळतो. म्हणून लग्न झालेल्या पण करू शकतात आणि जे कुंवाऱ्या कन्या त्या पण करू शकतात. आणि पार्वती मातेनं त्यांच्या मैत्रिणीसोबत केलेलं आहे हे व्रत, म्हणून आपल्याला पार्वती मातेसोबत त्यांच्या मैत्रिणी पण काढायचे आहेत. आणि हे जे आहेत हे 5 जे मी काढायले, ही मधली जी आहे ती पार्वती माता आहे आणि या साईडच्या ज्या आहेत त्यांच्या मैत्रिणी आहेत. देवाकून वर मागून घेतलेला आहे. तर अशा तिच्या 5 मैत्रिणी आणि पार्वती आपण अशी काढलेली आहे. तुम्ही बघू शकता ही पार्वती माता आहे, तिच्या 5 मैत्रिणी आहेत. इथे मी महादेव काढलेला आहे. आणि आता आपल्याला काढायची आहे जी गंगा असते ती गंगा काढून घ्यायची आहे, जी महादेवाच्या जटातून निघलेली आहे. म्हणून आपल्याला त्याच्या जटापासून आहे गंगा तयार. आणि इथं काढायचं आहे आपल्याला हे गणपती. तर चला, आता आपली जी आहे वाळूचं महादेव पार्वतीचं सगळं काढलेलं आहे आपण. आता आपल्याला करायचं आहे पंचामृतानं अभिषेक. तर चला आता करूया अभिषेक आपण. पहिल्यांदा आपल्याला गंगाजलनं अभिषेक करायचा आहे महादेवाचा. आणि फूल घ्यायचं आहे आणि फुलामध्येच पाणी हे करून स्नानं समर्पयामि. आता आपल्याला जे आपण पंचामृत घेतलेलं आहे आपल्याला त्याच्यानं अभिषेक करायचा आहे. आणि जे फूल आहे आपल्या फुलानंच महादेवाचा अभिषेक करायचा आहे, कारण ते वाळूच आहे, त्याच्यावर जास्त सामान जमत नाही. तसं फुलानंच आपल्याला 5दा अभिषेकम समर्पयामि, दूधम समर्पयामि, दही समर्पयामि.
मध समर्पयामि, तूप समर्पयामि, शक्कर समर्पयामि, गंगाजल समर्पयामि, पंचामृत समर्पयामि। तर चला आता अजून एकदा आपल्या पाण्याने अभिषेक करायचा आहे, कारण आपलं दही दूध सगळं टाकून झालेलं आहे महादेवाला। स्नानम समर्पयामि, स्नानम समर्पयामि। तर चला मंडळी, आता म्हणजे अभिषेकाची जी विधी आहे ती झालेली आहे। आता मला लावून घ्यायचं आहे, चंदन वगैरे महादेवाला लावायचं आहे आणि आपल्याला तसंच वरून टाकायचं आहे, कारण ते वाळूच आहे। अशा पद्धतीने आणि इकडे जे आहेत ह्या पार्वती माता आहेत, आपल्याला ह्यांना हळद कुंकू अक्षिर सगळं वाहून सुरुवात करायची आहे पूजाला। ही आहे गणपती, अशी सुंदरशी पूजा मांडलेली आहे मी। आणि हे जे आहेत आता तांदूळ फक्त आपल्याला महादेवावर अर्पण करायचे आहे गणपती म्हणून। इथं मी सुपारी पण ठेवलेली आहे, ही छोटीशी सुपारी आहे, तुम्ही बघत असाल। ही जी सुपारी आहे गणपती म्हणून ठेवलेली। चला आता आपल्याला करायची आहे गणपतीची पूजा। त्याला घालायचे आहेत वस्त्र माळ, कारण महादेवाची पूजा झाल्यावर खूप तिथं पानं बिनं सगळे भरून जातात, म्हणून आधीच आपल्याला वस्त्र माळ घालून घ्यायची आहे। आणि इथं आहे गणपतीची पूजा, आणि पार्वती मातेला पण आपल्याला वस्त्र माळ अशी घालून घ्यायची आहे। आणि गणपतीला असतं लाल फूल, म्हणून मी लाल फूल अर्पण केलेलं आहे। आता पार्वती मातेला फुलं ठेवू आपण। चला आता आपल्याला अजून जे आहे हे आहे वट्टीचं सामान, जे आपल्याला पार्वती मातेला अर्पण करायचं आहे। आणि चला म्हणजे आता मी घेतलेलं आहे हे गंगा जल, आणि मी करणार आहे आता पूजेला सुरुवात। तर आता मला पाण्यामध्ये सगळे पानं असे धुवून ओम नमः शिवायचा जाप करीत मला ही पानं देवावर अर्पण करायचे आहेत। तर अशा पद्धतीनं ओम नमः शिवाय, 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 आणि आता लास्टला जे आहे हे जे आहेत हे तुळशीची पानं आहेत। आणि तुम्हाला जर पानं 21 प्रकारचे 21 झाडाचे 21 पानं असे घेतलेले आहेत मी। आणि नाही भेटले तर तुम्ही कमी जास्त म्हणून 5, 11, 7 असे पण वाहू शकता। तर मला आंब्याचे पानं भेटलेले नव्हते, तर मला 5च भेटले, तर मी लास्टला आंब्याचे पानं वाहिलेले आहेत। तर झालं, आता महादेवाची पूजा आपली झालेली आहे। आता आपल्याला फुलं ते व्हायचे आहेत। म्हणजे ह्या उतरंड्या आहेत, ह्या उतरंड्या इथं मांडायची आहे आपल्याला, कारण हे संसाराचं प्रतीक आहे।
जसं जीवनामध्ये उतार चढाव माणसाच्या येत राहतात, सगळं पार करून दोघं संघ मिळून संसार करावा लागतं, त्याचं प्रतीक म्हणून या उतरंडा मांडवा संसारामध्ये. आणि प्रत्येक पूजामध्ये आमच्या असते हे उतरंडी जी असती. आणि घरामध्ये देवाच्या मंदिरात पण मजा आहे. उतरंडे मी पंढरपूरहून आणलेले आहेत. चला आता आपल्याला फुलानं महादेवाची हे जे आहे हे धोत्र्याचे फुलं आहेत, हे पण आपल्याला आता वाहायचे आहेत. आणि हे जे गड्डे आहेत हे इथं ठेवणार आहे मी. पोळी 2 आणलेले आहेत, मस्त सुंदर ताजे एकदम. आणि हे पिवळ्या फुलाचा खूप मान आहे. आपण पांढऱ्या फुलापेक्षा जे हे पिवळे फुलं दिसतात ना तुम्हाला, हे महादेवाला बाप्पा खूप 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 पावन येतं. आणि आमच्या इथं तर मिळत नाहीत. आता हे कुठून कुठून हुडकून आणले तुम्ही आज, मिस्टरांनी आणून दिलेले आहेत. पण इतकं आहे की आमचे मिस्टर सगळं आणून देतात. मी सांगितलेलं पूर्ण साहित्य, तेव्हा पूजा छान आणि सुंदर दिसते, आपली अशी भरून दिसते. चला मंडळी, आता झालेली आहे महादेवाची पूजा. आणि आता आपल्याला जे हे फळं आहेत हे ठेवायचे आहेत देवापाशी. जे काकडी कणीस आणि ह्याचा खूप मान आहे. हळदी कुंकू लावून मी ठेवणार आहे इथं, कारण आरती झाल्यावर पुन्हा आपल्याला फोडायचं आहे. हळदी कुंकू अक्षत लावून ठेवलेलं आहे मी नारळ. आणि आता आपल्याला घालायचे आहेत महादेवाला अशी सुंदरशी वस्त्रमाळ केलेली आहे मी, जी मी वरून टाकणार आहे. चला आता आपल्याला आरती करायची आहे. तर मी आता आरती लावून घेते. आणि हरताळतीजीचीच आरती म्हणायची आहे आज आपल्याला. आणि जेव्हा आपण ही जे पूजा करतो हरतालिकेची, तर आपल्याला मस्त काटापदराची साडी वगैरे साज शिंगार करून पूजेला बसायचं आहे. जितके दागिने वगैरे सगळं आहे नखपालीस पासून, कारण हे सुवासिनीची पूजा आहे. महादेवाला पाण्यासाठी पार्वतीने केलेली आहे. तर सगळा साज शिंगार करून पूजा करायची आहे. की असं नाही की फक्त पूजाच काढायचं आणि आपण कसं पेन राहायचं, तसं नसतं. आपण जेवढं चांगलं राहू तेवढंच आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं. त्याच्याच नावावर आपण तर जे जितका साज शिंगार करतो तेवढंच हे राहतं. त्याच्यामुळे सगळं आपल्याला जे आहे साज शिंगार करूनच पूजाला बसायचं आहे. आणि मी पण मस्त काटापदराची साडी वगैरे सगळं घालून पूजाला बसलेली आहे. तर चला आता करूया आपण आरतीला तयारी. आरतीला सुरुवात करायची आहे आता. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळके. जय देवी हर अर्धांगी वससी जासी ज्ञा माने रासी, तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होसी. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळके. जय देवी रिकसी ही माद्रीच्या पोटी, कन्या होसी तू गोमटी, उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी. लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, त्वमेव लिंगिनानंद पूजिन भवेव वाळीन मनी नमा. तमेव माताच पिता तमेव बंधुच सखा तमेव धरणम तमेव सर्वं मम देव काय. तर चला मंडळी, झालेली आहे माझी अशी सुंदरशी पूजा. कशी वाटली काय नाही त्याच्यामधल्या टिप्स आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि घरातली सकाळी देवाची बी पूजा खूप सुंदर केली होती मी आज.
आणि फुलं पण असे भरपूर मिळाले होते. आणि देवाला पूजाला फुलं मिळाले ना तर देवाची शोभा खूप वाढते पूजाची. आणि मस्त अशी घवघव मी पूजा केलेली आहे, धूप दीप सर्व दाखवून. आणि कशी वाटली काय नाही पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण म्हणल्यावानी हळदी कुंकाचं पंचीपाळ आपल्याला दिवसभर देवापाशी ठेवायचं आहे. आता संध्याकाळी बाया बोलून त्यांच्या वट्या पण भरायच्या आहेत. आणि 5 तरी सुवासिनी बोलून हळदी कुंकाचा कार्यक्रम करावाचा असा लागतो. ताशी झालेली आहे माझी सुंदरशी पूजा. आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब द माय चॅनल.